मुंबईच्या धडधडत्या हृदयामध्ये म्हणजेच आझाद मैदान आज एका वेगळ्या ऊर्जेनं धगधगताना दिसतंय. हजारो शिक्षकांचा महासागर, त्यांचे आवाज, त्यांच्या मागण्यांचा गजर यांना संपूर्ण परिसर अक्षरशः दणाणून सोडलेला आहे. शिक्षकांच्या हातामध्ये फडकणारे फलक, डोळ्यातील आशा आणि चेहऱ्यावरचा निर्धार हे केवळ आंदोलन नव्हे तर शिक्षकांच्या स्वाभिमानाची जाहीर घोषणा आहे. त्यांच्या मागण्या साध्या नाहीयेत, त्या शिक्षणाच्या भविष्याशी, समाजाच्या प्रगतीशी जोडलेल्या आहेत आणि या आंदोलनाला राजकीय वादळाचं वळण मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः मैदानात येऊन शिक्षकांच्या बाजूने उभे राहिलेत. त्यांच्या उपस्थितीनं वातावरण भारावून गेल्याचंही दिसून आलं. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी देखील सरकारवर तिखट शब्दात टीका करत शिक्षकांच्या व्यथेला आवाज देण्याचा प्रयत्न केला. सरकारनं दिलेली आश्वासनं हवेमध्ये विरली, निधी मिळेना, आमच्या शाळा अडचणीत असल्याचा आरोप या शिक्षकांनी केलाय. हे केवळ आंदोलन नव्हे तर सरकारच्या धोरणांना विचारलेला हा थेट आणि खुला सवाल आहे. निवडणुकांचा काळ जवळ येतो आणि शिक्षकांचा हा रोष सरकारच्या समीकरणांना हादरवू शकतो. दरम्यान शिक्षकांच्या मागण्या मान्य न झाल्यास सरकारला जबाबदार धरलं जाईल असा स्पष्ट इशाराच शरद पवारांनी दिलाय आणि त्यामुळे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत हे आपण अगदी सुरुवातीला आता जाणून घेणार आहोत. तर शिक्षकांच्या मागण्यांवरती एक नजर टाकूया. तर शिक्षकांच्या एकूणच मागण्या काय आहेत? विना अनुदानित शाळांना त्वरित अनुदान द्या, जुने अनुदान आणि आर्थिक प्रोत्साहन द्या, शासकीय आश्वासनं पूर्ण करा, तर शाळांना 100% अनुदान द्यावं ही त्यांची आणखी एक प्रमुख मागणी. ऑक्टोबर 2024 निर्णयाची अंमलबजावणी करायला हवी अशी देखील त्यांची एक मागणी आहे. तर शिक्षकांच्या मागण्या काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.